स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल या आमच्या शाळेत सायन्स डे आम्ही सेलिब्रेट केलाय. तर आपण आपल्या विद्यार्थ्यांनी कोणकोणते प्रोजेक्ट केले ते आपण आता पाहूया. बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांची गण पक्षी उडवण्यासाठी आहे होलोग्राम, इलेक्ट्रिक गाडी जी आता सीएनजी वर चालते त्यानुसार, हा जो आहे प्रोजेक्टर आहे, वॉटर शिफ्टिंग, हा आहे वॉटर डॅम, कूलर, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, ट्रक, हा वॉटरवर इलेक्ट्रिसिटी तयार करणे, फॅन, हे छान छान असं बघा हे इलेक्ट्रिक फोर्सचा यूज केलेला आहे, व्होल्कॅनो, वॉटर डिस्पेन्सर, ओके, 3D होलोग्राम. त्या ठिकाणी बघा सोलरवर इलेक्ट्रिक बेल, सोलर पॅनल, न्यूटन स्केल. या ठिकाणी वॉटर प्युरिफाय 6 स्टँडर्ड विद्यार्थी आहेत. टाइप ऑफ मोशन्स, जीसीबी, स्मार्ट सिटी, बघा कशा प्रकारे केली स्मार्ट सिटी, डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती केलेली आहे, कूलर, सोलर कार, फोटोसिंथेसिस जी आहे ते प्रक्रिया, एअर कूलर, स्मार्ट सिटी, ओके, कूलिंग, ओके, टेलीविजन, कूलर एंड टेलीविजन, माइक्रोस्कोप, स्मार्ट हाउस, साउंड सिस्टम, कूलर एंड फॅन, ओके. क्लिप्स जे आहे सोलर अँड लुनर क्लिप्स. नमस्कार, माझं नाव साक्षी शेट्टी, याचा 5वी. माझं प्रोजेक्ट नाव आहे फायर गन. हे प्रोजेक्ट शेतकरी लोकांना खूप उपयोगी येतं. आता जे तुम्ही पाहता पीक आणि पिकांचा नाश करतात पशुपक्षी, ते त्यांना पळवण्यासाठी ही फायर गनचा उपयोग करतात. यात फक्त पाणी, अल्युमिनियमचा एक खडा आणि मागणी एक लायटर लावलेला असतो, तो घ्यायचा आणि तो हलवायचा. मागणं लायटरचं बटन टाकलं का मग ह्याचा आवाज खूप मोठा. हे बघा, अल्युमिनियमचा खडा टाकायचंय, हे पाणी, हे प्रोजेक्ट झालं. माझ्या प्रोजेक्टचं नाव होलोग्राम, इयत्ता 5वी. सर्वांना नमस्कार. माझं नाव साशिक आणि माझ्या शाळेचं नाव PMC इंग्लिश मीडियम स्कूल. मी इयत्ता 5वीचा मुलगा आहे. आज मी बनवली आहे इलेक्ट्रिक गाडी. तर आता तुम्ही कुठे बाहेर खेळायला घेतात, तुमची मुलं इलेक्ट्रिक गाडी घ्यायला खूप हट्ट करतात, ती खूप महाग येते, म्हणून आपण घरोघरी ही गाडी बनवली. ही फक्त बॅटरी, मोटर आणि वायरच्या साहित्याने बनली. चला पाहूया कशी चालते. मी आज प्रोजेक्टर बनवला आहे. मी 5वीत शिकत आहे आणि माझं प्रोजेक्टर आहे, याच्यामधून दिसतंय. ओके, म्हणजे अंधार असेल तर तुम्हाला दिसणार आहे. प्रोजेक्ट आहे, मोबाईल मुलांचे डोळे येतात, तर त्यामध्ये तुम्ही आधी माझं नाव तेजल संजय सुतार, मी 5वीत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉटर शिफ्टिंग आणि आता बघू आपण कशी चालतं. चिराग लोखंडे आहे. मी इयत्ता 5वीत आहे. माझ्या शाळेचं नाव PMC इंग्लिश मीडियम आहे. मी मोटर अलार्म बनवलेला आहे. जेव्हा पण आपण पाणी भरतो तेव्हा आपल्या टाकीत थोडं पाणी वाहतं, त्याच्यासाठी मी हे अलार्म बनवलेलं आहे. Saida Ramzan Sheikh and my school name is
PMC English Medium School, and my project is cooler. हर्षद संदीप आठवले. मी आता माझं 5 शिकते. हे बघ गिजर वायर गेल, हे टच झाल्यावर लाईट लागते. मॅडम मध्ये खेळा. इकडे इथे जायचं. My name is Pratik from Standard 8 PMC. My project name is Emergency Transport Vehicle. माझं नाव ओमकार. मी आज सायन्स प्रोजेक्ट जनरेटर बनवला आहे. फॅन फिरतं का? हा. ओके, लाईट पण लागतो. वा, छान. सर्वांना माझं नाव आहे रुद्र उमाशंकर कुंभार. मी इयत्ता 5वीत शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे मिनी फॅन. हे आपले लाईट गेल्यावर कामाला येऊ शकतो. असं काय चालतं? Everyone, my name is Anam. I am in 6th standard. We made a project. Our project name is force and types of force. There are 6 types of force. First force is gravitational force. If we throw a ball on the on high of a sky, it comes to the down. It's called as gravitational force. Next force is electrostatic force. If we rub the scale on our head, the paper sticks to the scale. It's called as electrostatic force. Next force is mechanical force. The car goes to by a mechanic is called a mechanical force. Next force is muscular force. The force applied by muscle is called as muscular force. Next force is frictional force. If we push the car around, it resists against the down is called as frictional force. Next force is magnetic force. The magnet sticks to a iron nail or pin is called as magnetic force. Thank you. I am in class 6 standard A. I make this volcano because some people cannot see volcano. It is far away from us. I make this. This is a model. And some people were saying, what is volcano? Volcano is a crack or opening in the earth crust. There is a hot molten rock near the earth. Sometimes it rises through the earth's surface through a crack or opening in the and flow out. So I will see. Now it's work. I first do open this, and it's a vinegar. When I put in this and then I just put this in there, so it will rise it out. So you can see it's coming flow out. So you can see how it's going. Thank you. So my name is Srikal Manikandagre, and I made a water dispenser machine. There is under a container and to store water, and there is a pump to and the pump is connected to battery, and the wire is connected to battery to pump water. When we put this glass here, the water comes. The water is low to adjust our control. My name is Krishna Raj Nam, 6A. Project name is solid and liquid. इसमें हम लोग ये सॉलिड लिक्विड तो इसको जोर से किए तो लिक्विड में ये होता है, अब जोर से किए तो सॉलिड में कन्वर्ट हो जाता है. गुड आफ्टरनून एवरीवन. मेरा टॉपिक है 3D होलोग्राम. मैंने कार्डबोर्ड और ग्लासेस से इधर बनाया है, और है ना एक फोन होल्डर रखा है. इस पे हम है ना फोन रखेंगे और कौन सी भी वीडियो चलाएंगे ना तो है ना हमें ग्लास पे क्लियर दिखेंगी. थँक यू. माझं नाव आराध्या रमेश कुमार धुरके. माझ्या टॉपिकचं नाव आहे ना आउट लाईट ट्रॅव्हल्स. मी 3 कार्डबोर्ड घेतले आहेत. त्याच्या सेंटर मध्ये छोटे छोटे होल केले आहेत आणि समोर एक छोटीशी कॅन्डल ठेवली आहे. तर आपण हे चालू केल्यावर आपण पाहणार आहोत की ते समोर न दिसतं का नाही. हे दिसतं कारण लाईट स्ट्रेट लाईन मध्येच ट्रॅव्हल करते. थँक्यू. धन्यवाद. Sagar. My project name is electric bell. My project working model, 2 battery, 2 wire, 1 switch, 1 motor, and one dish and 1 ply, and this working dish. Hello, my name is Sarah Devkote. My project name is solar light. And use material solar
panel, one solar panel, 2 wire connected, one switch and one LED light and one cardboard working this. Very good. Sambhav. My project name is Newton's Cradle. Newton's Cradle. If we will pick this pendulum and release, then what happens? The 4 pendulums should be moved. Let's see. What we can see, the last pendulum is moving. That we can consider that the first pendulum transfer the momentum to the second transfer to the third transfer to the fourth, and fourth transfer to the fifth. But after fifth there is nothing pendulum. That's why the fifth pendulum go towards. This is the definition of Newton's Cradle. Newton's Cradle is a device showing energy transfer. It has swinging pendulums that bump into each other. This is how Newton's momentum is transferred, and also we understand, and from the definition we understand that how momentum is transferred, and we can understand also 3 laws of Newton. First law of Newton is law of inertia, law of acceleration, and law of action to reaction. Thank you. Good afternoon, teachers. My name is Sonali. My partner name is Sai Suryavanshi. My project name is water purification. It is used for wastewater to convert into filter water. Here is a stone and I pull here water and help of stick here is come in sand, and then he come here in cotton, and then he come here. It's called filter water. Okay, very good. Very good. Good morning everyone, my name is Sandra Munadeva, my partner name is Sophia Lakshmi Chaudhary, and today is science exhibition. I am doing a small project that is named type of motion and see. The first is motion, the ball is going up and down, and the car is going same one line, and second is observation motion, where one girl is swing a swinging, and second is periodic motion, a seesaw and butterfly going here and there, and last is circular motion, that is a fan, and definition. Very good. Hello, my name is Shantanu Manasmakar. This is definition of my project is GCP. This is definition of GCP. My small important project. This is machines of GCP made of less materials that, and his work is show that now is doing a real GCP work and the simple and to understand that all. Thank you. I will work with that. You work this second word is. Good afternoon, dear teachers, students. My name is Amay Abhijit Palkar, and in my group there are Sri Ganesh, Naitik, and Amay. And this is my project, Smart City. And its uses if the wind is wind energy converts into rotational energy. And uses of this are it converts and windmill generate light into many houses, and this is smart city. Thank you. My name is Vaishnavi Sisiravi. I am in 7th standard, division A. My class teacher name is Salma ma'am. And our group there are 5 members: Vaidhavi, Shruti, Vaishnavi, Rajlakshmi, and Tani. This is our project. Project name is digestion system. Digestion system from the start from the mouth. In mouth there are food, and food get in the stomach, and stomach from the small intestine to large intestine. This is called digestive system. Thank you for your everyone. My project name is air cooler, and my name is Anas Kamboli, and my partner name is Rehan, Umar, and Taha. And that air cooler used to give air to women, and second it is a part of wind. Thank you.
Hello, good afternoon everyone. My name is Swapnil Sere and my project name is solar panel and my group member is Aditya and Muzambi. I have made that solar panel and solar panel use that the sunrise rays generate electricity by solar panel and it helps sunrays to go car easily, and when there is not sunrays our car will work in battery this, and it is uses when we use solar panel car we reduce the air pollution and we not use more fossil fuel. This work like this. My name is Mansi Bhaskar Bhongre and my project name is Process of Photosynthesis. It is a model based project. During the process of photosynthesis, carbon dioxide enters through the xylem vessels and it converts into the light energy. So water is absorbed by the root hairs from the soil, and you can see there is glucose, and it also chlorophyll absorbs the water and chlorophyll absorbs the light energy. The sun to split the water molecules into the hydrogen and oxygen. I would like to tell the primary function of photosynthesis is to take light energy from the sun and into chemical energy. Thank you. Hello everyone, it is air cooler. It is working from battery and it is help us in summer season for give cool air. Thank you. So good morning everyone. This is a smart city which works on solar energy, and as we are seeing here, this soaks the energy from the daylight. This sensor will soak the energy in the sunlight, and then in the night, if we start from the here, it would light the road. That would decrease the number of accidents which are happening in night or daytime. And it also and there are some solar panels on the school and the hospital which make our environment clean and nice, and it also helps to decrease the number of space which are used for generators and etc. Thank you. The windmill works upon wind energy. So windmill works upon the wind energy. It generates electricity. As you can see inside the home, the light is blinking inside home. This is generating electricity. It is a pulley. It comes with groove and wheel. So it comes in many ways, it uses in many ways, in crane, in elevator, in blind. It is working. Thank you. Shravani, I'm making the water cooler. Water cooler is used for summer season. Evaporating water at the lower the temperature. Thank you. Television. I am in 7th standard B division. I have made a science project named Amra and Penumbra. It is the dark shadow. Penumbra is the dark shadow of the earth that is falling on the white paper, and the Amra is around is the light around that dark part. So this is our project, and if you have ever see a shadow, remember the Amra and Penumbra that you will explain. I have explained to you. Hello everyone, today we have our science project named microscope in our exhibition. We have to put here, first step is we have to put the leaf here, and when we on the switch you can see the small lines of the leaf. Wow, nice. So thank you. And Hello, my name is Tanishka. So we have made this smart house. So smart house is made with Evelink. So Evelink is a normal sensor,
and also app. The evening is app which we control with our phones as well as with our AI. So now I will show you how it works. Now we have in phone we have the evening app, and we have in the house we have evening sensor. Now I just press the button on, the automatic the light will on. Also I will just say to Google, please off the light. The light will off. So this is also very benefit to using this, because if we are not at home, we want to save the lights. When we didn't need it, we can close by our phone. So it's like that. Do you like to see our presentation? So this is our presentation. This is an evening sensor. Very good, very good. Nishka, very good. Very good. Desh Ganesh Nadlikar, and he was my partner Yashraj Daigude. We made a DJ, and it is the example of sound production, and we use sound machine, net, and some stickers. And चालू कर. बताओ मैं नाचने वाला हूँ. My friend on. Very good. My name is Krishan. This is our project, solar and lunar eclipse. Solar eclipse happens when the moons come between the sun and the earth, and lunar eclipse happens when the earth come between the sun and the moon. So solar eclipse happen on new moon day, but lunar eclipse happen on full moon night. Solar eclipse can be seen for few seconds or few minutes, but lunar eclipse can be seen for few hours. And there are many types of eclipses, like solar eclipse, total solar eclipse, ring solar eclipse, and partial solar eclipse. And there are also many types of lunar eclipse: total lunar eclipse, ring lunar eclipse, and partial lunar eclipse. And last time in India, on 26 December 2019, we were able to see the solar eclipse. And last time, the lunar eclipse had happened in 2020, but it was not visible in India. Thank you. त्याचं प्रदर्शन पाहायला या म्हणून बऱ्यापैकी पालक इयत्ता 6वी 7वीचे आले, पण 5वीचे पालकही काही तिथे होतेच. पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त संख्येने पालक येतील अशी अपेक्षा आहे. आजच्या झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचे लगेचच बक्षीस वितरण आपल्याला घ्यायचे. त्यासाठी स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूलचे मुख्याध्यापक श्री विनायक पुणेकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सरांना विनंती आहे की प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करावा. इयत्ता 5वी एका विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशी फायर गन बनवली. सरांना विनंती आहे की सरांनी त्याचा बक्षीस देऊन सत्कार करावा. द्वितीय क्रमांक जनरेटर बनवला आणि खूप सुंदर आहे. पवन चक्कीचा वापर करून कशा प्रकारे लाईट आपण लावू शकतो. पालकांचेही तितकेच अभिनंदन. अगदी स्वस्त, नॅनो कार पेक्षाही स्वस्त, सर्वांना परवडणार अशी गाडी बनवलेली आहे. रिमोट कंट्रोल कार साधने, त्याचेही हार्दिक अभिनंदन. पुढे इयत्ता 6वी मध्ये दूषित पाणी, वेस्ट वॉटर कशा प्रकारे मॅनेज करता येईल त्याचं एक उत्तम उदाहरण, एक मॉडेल सादर केलेलं आहे सायली आणि सोनाली या विद्यार्थिनींनी. सरांना विनंती आहे की सरांनी त्या दोन्ही विद्यार्थिनींचा पण सत्कार करावा. विज्ञान म्हटलं की न्यूटन बाबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. न्यूटनला आठवण्यासाठी न्यूटन क्रॅडल अतिशय सुंदर आणि वैज्ञानिक उपकरण बनवलंय संभव कांबळे या विद्यार्थ्याने. सरांना विनंती आहे की त्याचा त्यांनी सत्कार करावा. स्मार्ट सिटी, भविष्यातली शहरं कशी असतील याचं एक उत्तम उदाहरण सादर केलं इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी. अमेय पालकर आणि त्याचे मित्र आहेत. सरांना विनंती आहे की त्यांनाही सरांनी एक छोटंसं बक्षीस देऊन गौरव करावा.
इयत्ता 7वी. एकमेकांभोवती फिरता फिरता कशा प्रकारे आपल्याला ग्रहणात टाकतात हे त्यांनी एक सुंदर चालत्या फिरत्या मॉडेलद्वारे दाखवलंय. इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी खुशी आणि तिचा ग्रुप आहे. सरांना विनंती की त्यांचाही त्यांनी गौरव सत्कार करावा. प्रकाश संश्लेषण. झाडं स्वतःचं अन्न तयार करतात आणि माणूस झाडं आणि प्राण्यांपासून स्वतःचं अन्न मिळवतो. ती प्रक्रिया कशा प्रकारे होते? फोटोसिंथेसिस. इयत्ता 7वी श्रुती नाचरे मानसी यांच्या गटाने दाखवून दिलंय. सरांना विनंती की सरांनी त्यांचाही सत्कार करावा. आपण स्मार्ट सिटी म्हणजे अगोदरच्या मॉडेलमध्ये सिटी पाहिलं, शहर स्मार्ट कसं करता येईल. इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींनी गावं कशी स्मार्ट करता येतील त्याचं एक उत्तम मॉडेल या ठिकाणी सादर केलंय. तनिष्का आणि तिचे ग्रुप आहेत. सरांना विनंती का त्यांचाही गौरव सत्कार करावा. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पालकांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार. कार्यक्रमाचे फोटोग्राफर अक्षय सरांचे विशेष आभार. थँक्यू सो मच.